ट्रम्प यांची आगपाखड, नाटो मित्र देशांनी मदत न केल्यामुळे झाले संतप्त. तो कमकुवत होता, राजीनामा दिला ते बरं झालं. अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांच्या राजीनाम्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया. मुस्तफा खामेनी रशियात उपचार घेतोय, इराणी राजदूतावासानं केला खुलासा. मोदी सरकारनं होर्मुझमध्ये उतरवलं नौदल, भारतीय व्यापारी जहाजांना नौदलाचं संरक्षण. होर्मुझमध्ये रखडलेली सर्व 22 भारतीय जहाजं सुरक्षित, केंद्र सरकारची माहिती. एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी, केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली. राज्यात सिलेंडरची साठेबाजी सुरू असल्याची महायुतीची कबुली, मंत्री भुजबळ म्हणतात घरगुती सिलेंडरचे 18 साठेबाज अटकेत, राज्यात 1208 घरगुती सिलेंडर जप्त. घरगुती सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ, महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मंत्री भुजबळांचं विधानसभेत निवेदन. सरकारी इंधन कंपनीच्या पंपावर रॉकेल मिळतंय, महायुतीकडून रॉकेलचा दर निश्चित, मंत्री भुजबळ यांचे विधानसभेत निवेदन. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना गॅस पुरवठा का नाही, सरकारनं खोटं बोलू नये, नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं. वाहतूक ठप्प झाली तर कर्ज फेडायचं कसं, वाहतूकदारांचे कर्ज हप्ते पुढे ढकला, पंतप्रधान मोदींना वाहतूकदार संघटनेचं साकडं. अक्षय कुमारच्या घरात पाईप गॅस नाही, ट्विंकल खन्नाला घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याची चिंता, अक्षय कुमारच्या वक्तव्यानं नवा वाद. कुर्ल्यात मुजोर फेरीवाल्यांचा पुन्हा माज, 40 फेरीवाल्यांकडून हिंदू तरुणाला मारहाण, रमजान काळात कुर्ल्यात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावर पावसाचं संकट, पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. लहरी हवामानामुळे आंबा काजू उत्पादक त्रस्त, आंबा काजू उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. शिंदेंच्या पाठोपाठ उदय सामंत नवी दिल्ली, दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग. दिल्लीत असलात म्हणजे नजरेतून सुटलेला नाहीत, खासदारांची दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदेंकडून झाडाझडती. 15 वर्षीय गतिमंद मुलीवर तिघांकडून अत्याचार, पुण्याच्या उच्चभ्रू इमारतीतील धक्कादायक घटना, 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक. धाराशिवमध्ये गारपिटीसह पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, ज्वारी, कांदा, गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान.